हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मुरली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती महादेव श्रीराम आदि श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु साखरे महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वातीतं गुणसदृशं सर्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, विनायकं गुरुं नौमि साक्षात् नाम विशुद्धं, येषां जन्मसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति, सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं वन्दे वन्दनमुक्तये, ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं अद्वैतभावपठुतायितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवानावतीर्णमेव, श्रीरङ्गनाथं मुराजमस्तुभ्यं, श्रीरङ्गनाथं मुराजवर्यं, ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तवसिष्ठम्। प्रश्न 33वा, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला आहे? आपण काल आरोप म्हणजे अध्यारोप हा शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कसा झालेला आहे हे आपल्याला आज बघायचं. परंतु काल आपण हे बघितलं की अध्यारोप आणि अपवाद या दोन गोष्टीचा चांगल्या प्रकारे काय व्हायला पाहिजे ते निवाड कळायला बघून जाता का? अध्यारोप आणि अपवाद. आपण काल बघितलं की जी वस्तू झालेली नाही तिचा आरोप करायचा, अध्यारोप करायचा आणि नंतर त्या आरोप झालेल्या वस्तूचा विचार करून त्याचा निराश करू जे काही खाली राहतं त्याला काय म्हणायचं? अपवाद. आता ही जी प्रक्रिया आहे अध्यारोप आणि अपवादाची, तर हे अधिष्ठान स्वरूपाच्याच ठिकाणी होते, दुसरीकडे होऊ शकत नाही. आरोपावर आरोप असा कधी होणार नाही. जिथे अधिष्ठान असेल तर त्या अधिष्ठानावरच काय होतं की त्या ठिकाणी आरोप होतो. आणि म्हणून आपल्याला जेव्हा शुद्ध निर्विशेष अशा ब्रह्मस्वरूपाचं अचूक ज्ञान, प्रमारूप ज्ञान हे जर कळून घ्यायचं असेल तर अध्यारोप अपवादाची प्रक्रिया आपल्याला चांगल्या प्रकारे कळून घ्यावी लागेल. त्याच्याशिवाय हे जमणार नाही. शुद्ध ब्रह्मावर मायेचा आणि मायाकारी प्रपंचाचा काय झाला? आरोप. खरं आपण बघितलं ब्रह्मचैतन्य अधिक माया आणि बरोबर त्याच्यात पडलेला आवाज बरोबर काय की ईश्वर. तर माया हा सुद्धा काय आहे की आरोपच आहे. काय आहे? आरोपच आहे. कुटस्थ चैतन्यावर बुद्धीचा किंवा व्यष्टी अज्ञानाचा हा सुद्धा काय आहे? आरोपच आहे. रज्जूवरती सर्प भासल्यानंतर आपल्याला अज्ञानाचा स्वीकार करावा लागतो. एरवी काल आपण बघितलं की ज्याला रज्जूवरती सर्प कधी दिसलाच नाही त्याला रज्जूच्या अज्ञानाचा काही स्वीकार करावा लागतो का? नाही. स्वीकार कधी करायचा आपल्याला तो? ही गोष्ट लक्षात घ्यायची. कोणती? की अज्ञान माया ह्याचा स्वीकार कधी? आपल्याला त्यांचं कार्य दिसलं तेव्हा. जर कार्याची प्रतीतीच नाही, आपल्याला जर अधिष्ठानाचीच प्रतीती असेल तर अज्ञान स्वीकारायची काय गरज आहे? पांडुरंग म्हणत काही गरज नाही. आणि म्हणून माया हाही आरोप आहे आणि अविद्या किंवा ते बुद्धी किंवा विष्टी अज्ञान हा सुद्धा काय आहे? आरोप. आता 33वा प्रश्न चाललाय
शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला आहे, कसा आरोप झाला. आता इथून याची काय आहे की सुरुवात. अगोदर आरोप आणि अपवाद, अध्यारोप आणि अपवाद या दोन गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये क्लिअर व्हायला पाहिजे, कळायला पाहिजे. काल आपण त्याच्यावर विस्तृत असं काय केलं की चिंतन केले आणि त्याच्या प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी दिल्या. बा फार ते काय झालं की एकदम विशेष झालं. आणि म्हणून आता शुद्ध ब्रह्म आहे, मूळ ब्रह्म आहे आणि त्याच्यावर आरोप होईल कसा. खरं तर असं कसा आरोप होईल हा पहिला मूळचा प्रश्न हाच आहे. आरोपच कसा होईल. कल्पना करा की जिथे माया नाही, अंतकरण नाही, बुद्धी नाही, काहीच नाही आणि अशा निर्गुण निराकार शुद्ध बुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी आरोप कसा होईल हा पहिला प्रश्न आहे. पण ज्या अर्थी तुम्हाला कार्य दिसून राहिलं त्या अर्थी तो आरोप झाला याचा तुम्हाला काय करावं लागेल, स्वीकार करावा लागेल. तर तो कसा झाला बघा. उत्तर, अनादि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादि कल्पित प्रकृती आहे. या प्रकृतीचा ब्रह्माबरोबर अनादि कल्पित तादात्म्य संबंध आहे. म्हणजे कल्पित भेदसहित वास्तविक अभेदरूप संबंध आहे. त्या प्रकृतीचे माया, अविद्या व तमः प्रधान प्रकृती असे 3 विभाग करतात. टिपवाचा अनादीजी उत्पत्ती रहित 6 वस्तू स्वरूपाने अनादि आहे. हे शुद्ध ब्रह्म, प्रकृती आणि यांचा संबंध, ईश्वर, जीव व यांचा भेद हे षट आहेत आणि प्रवाहरूप प्रपंच अनादि आहे. हे बघा, आता आपला प्रश्न हा सुरू आहे की शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला आहे. काय उत्तर दिलं त्यांनी. अनादि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादि कल्पित प्रकृती आहे. तुम्हाला जर असं विचारलं स्थूल दृष्टीने की सावली ही लहान असो व मोठी असो पण तुमच्या बरोबर कधीपासून आहे, काय उत्तर आहे. जन्म. तुम्ही जन्माला आले तेव्हापासून तुमच्याबरोबर तुमचे काय की सावली आहे. तशी कल्पित प्रकृती केव्हापासून आहे. अहो अनादि ब्रह्म म्हणून त्याला काय नाव दिलं त्याने, अनादि कल्पित. आता खाली लिहिलं त्यांनी की 6 पदार्थ हे वेदांत शास्त्रामध्ये अनादि मानलेले आहे. म्हणजे अनादि शब्दाचा अर्थ आपण परवाला बघितला. म्हणजे नाही, आदि म्हणजे जन्म. ज्याचा जन्म झाला नाही त्याला काय म्हणायचं, अनादि. किंवा ज्याचा जन्म कधी झाला हे सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं, अनादि. आता 6 पदार्थ वेदांत शास्त्रामध्ये अनादि मानलेले आहे. पैकी पहिला पदार्थ म्हणजे पहिलं कोण आहे तर ब्रह्म. त्याच्यानंतर काय आहे, जीव. त्याच्यानंतर ईश्वर. त्याच्यानंतर माया. ब्रह्माचा, मायेचा, ब्रह्माचा, प्रकृतीचा. प्रकृती माया एकच शब्द आहे बरं का. ब्रह्माचा मायेचा संबंध आणि या 5 जणांचा परस्परातला भेद. परत एकदा सांगतो, ब्रह्म हे कसं आहे की अनादि आहे. त्याच्यानंतर जीव कसा आहे, अनादीच आहे. ईश्वर कसा आहे, अनादीच आहे. माया कशी आहे, अनादि आहे. ब्रह्माचा आणि मायेचा जो संबंध आहे तो कसा आहे, अनादि आहे. आणि स्थूल दृष्टीने ब्रह्म, जीव, ईश्वर, माया यांचा परस्परात जो भेद आहे हा सुद्धा कसा आहे, अनादि आहे. म्हणजे हे 6 कसे झाले, अनादि. आता ह्याच्यामध्ये ब्रह्म हे सहज अनादि आहे. कसं आहे ते, सहज अनादि आहे. आणि बाकीचे जे 5 आहेत हे स्वरूपात, यांचं स्वरूप कसं आहे, फक्त अनादि आहे. आता त्यांनी परत एक दिलंय 7वर की हे जग, हे विश्व हे सुद्धा कसं आहे की अनादि आहे. पण कसं अनादि आहे, प्रवाह रूपाने. कसं अनादि आहे, प्रवाह रूपाने. हे जे विश्व आहे प्रवाह रूपाने म्हणजे काय. हे बघा, मला असा एखादा काळ दाखवा की ज्या कालामध्ये शहाणे लोक नव्हते. काय, असा एखादा कालखंड दाखवा की ज्या कालखंडामध्ये शहाणे बुद्धिवान लोक नव्हते. ते पहिले बुद्धिवान मेले, दुसरे बुद्धिवान जन्माला येते. असा एखादा कालखंड दाखवा की ज्या कालखंडामध्ये वेडे लोक नव्हते. आपल्या भागात एखादं वेड नाही का, आता जिल्ह्यामध्ये तुमच्या आहे का. मग हे वेडे मेल्यानंतर लोक म्हणे आता कसं काय होईल. नाही, ते दुसरे वेडे जन्माला येतात. पहिले शहाणे मेले की दुसरे शहाणे जन्माला येतात. दुसरे शहाणे मेले की तिसरे शहाणे जन्माला येतात. पहिले वेडे मेले, दुसरे वेडे
जन्माला येतात. पहिले श्रीमंत मेले, दुसरे श्रीमंत याला काय म्हणायचं? प्रवाह रूपानं अनादी. तुम्ही बघा जेव्हा माणसाची ती मयत किंवा मौत असती तिथे बघा तुम्ही त्याला सरण शहाणे म्हणतात. कोणते शहाणे म्हणतात? सरण शहाणे. आपल्याला असं एखाद्या वेळेस चुकून वाटतं. लहानपणी आम्हाला वाटायचं की आता हे माणसं मेल्यानंतर हे प्रेत जाळायचं कसं व्हावं बाबा. अहो त्याचं फार ज्ञान असतं त्या लोकांना. ते बरोबर त्यांची लेवल हे ते गवंडी मिस्त्री इतकं सुंदर त्या ठिकाणी ते बांधणार नाही तितकं ते चांगलं बांधतात. आम्हाला असं वाटायचं की हे मेल्यानंतर व्हावं कसं. शहाणे मेल्यानंतर शहाणे जन्माला यायची पंचायत आहे पांडुरंग महाराज. पण सरण शहाणे जर मेले ना 2-2, 3-3 तयार झाले. कोणता काळ असा कालखंड नाही की चोर नव्हते त्या काळामध्ये. पहिले चोर मेले की दुसरे चोर. पहिले जरा उघड चोर होते, आता संभावित चोर. काही साध्या कपड्यातले चोर, काही पांढऱ्या कपड्यातले चोर. आता हे भ्रष्टाचारी लोक म्हणजे कोणते आहे? सफेद कपड्यातले कोण आहे? चोर आहे. विषय कोणता चालला? ब्रह्म हे सहज अनादी आहे, जीव अनादीच आहे, माया ही अनादी आहे, ईश्वर हा अनादी आहे. आणि ब्रह्माचा आणि मायेचा जो संबंध आहे हा सुद्धा कसा आहे? अनादी. कसा मी तुम्हाला सांगितलं की तुमची सावली तुमच्या बरोबर केव्हापासून आहे? तुम्ही जन्माला आल्यापासून. तसं ब्रह्म तेव्हापासून त्या मायेचा आणि त्याचा कल्पित संबंध आहे बरं का. तो त्याला कोणता संबंध म्हणायचा? तादात्म्य संबंध, कल्पित संबंध. त्या संबंधाला सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. सता सत्व विलक्षण अनिर्वचनीय असा त्यांचा काय आहे की तो संबंध आहे. बर. आणि परस्पराचा भेद. या परस्पराचा काय आहे की भेद आहे. हा भेदही कसा आहे की अनादीच आहे. जसं आता भावकीमध्ये गावात काय असतो की भेद कधीपासून आहे? अरे बाबा जेव्हापासून ती लोक असतील तेव्हापासून त्यांच्यात काय की तसं ह्या 5 जणांमध्ये जो परस्पराचा भेद आहे हा सुद्धा काय आहे की अनादी आहे. कळालं तुम्हाला आता? ब्रह्म सहज अनादी, बाकीचे हे 5 कसे आहे की स्वरूपात हा अनादी, आणि जग हे प्रवाह रूपानं अनादी. इथे बघा आता इथे काय लिहिलं त्यांनी? या प्रकृतीचा ब्रह्माबरोबर अनादी कल्पित तादात्म्य संबंध आहे. कसा आहे? अनादी आहे आणि कल्पित आहे. कल्पित त्यांचा काय की संबंध नाही म्हणावं तर ती कार्य करून घेते. बरं आहे म्हणतो तो वास्तव नाही, म्हणून कसा आहे त्यांचा तो कल्पित संबंध आहे. म्हणजे ब्रह्माचा मायेचा अनादी कल्पित संबंध आहे. म्हणून म्हणजे कल्पित भेदसहित वास्तव अभेदरूप संबंध आहे. कल्पित भेदसहित वास्तव अभेदरूप संबंध आहे. तुमची सावली जसं तुमच्यात आणि तिच्यात भेद आहे का अभेद आहे? अहो कल्पित भेद आहे, वास्तव कसा आहे? अभेद आहे. जाऊ द्या, तुमची पत्नी आणि तुम्ही कसं आहे आता तुमच्यामध्ये कल्पित भेद आहे आणि वास्तव काय आहे? अभेद आहे. वास्तव अभेद आहे हे कशावरून? तसं वास्तव अभेद आहे हे कशावरून? त्याला व्यवहारातील अनेक प्रकारे आपण त्या ठिकाणी उदाहरणं देऊ शकतो. जर पती वारला, तो एखाद्या नोकरीला असेल, त्याची जी त्या ठिकाणी पेन्शन असते ती कोणाला सुरू होती हो? तर आईला आणि वडिलाला सुरू व्हायला पाहिजे, पण नाही, ती कोणाला सुरू होती? पत्नीला सुरू होती. का? तर त्यांचा वास्तव अभेद आहे, कल्पित भेद आहे. ते दोन्ही एक आहे का दिसायला? नाही, दोन्ही एक नाही. ते पती वेगळा दिसतो, पत्नी वेगळी दिसते, म्हणजे त्यांच्यामध्ये भेद आहे. पण कोणता आहे तो? नाव कल्पित असा, नाम मात्र काय आहे की भेद आहे. वास्तव कसा आहे की अभेद आहे. अभेद आहे त्यांचा. काय आहे? अभेद आहे. किती तुम्हाला किती प्रकारे मी पटवून देऊ शकतो. आता डॉक्टरच्या पत्नीला काय म्हणतात लोक? डॉक्टर. तुमच्या पत्नीला काय म्हणतात? खरं सांगायचं लोक काय म्हणतात? महाराजी बाई महाराज कुठं गेले? तुमचं सोडून द्या. पण आता सरासरी महाराजाची पत्नी असेल तर काय म्हणतात? महाराजी. शिक्षकाची पत्नी असतील त्याला मास्तरी. असं सहज काय? का बरं? त्यांच्यामध्ये काय आहे की म्हणजे वास्तव अभेद आहे. तुम्ही ती गंमत समजा, पण सिद्धांत फार सुंदर आहे. आता या एसटीत जर तुम्ही बसलात, एसटीत बसल्यानंतर तुम्हाला काही पायाला वगैरे त्रास असेल आणि तुम्ही एखाद्या मातेला
असं नुसतं म्हणायचं की 2 मध्ये 3 करायचं. एखाद्या स्त्रीला म्हणायचं की बाई मी तुमच्या मुलासारखा आहे, काही म्हणणार नाही. बाई मी तुमच्या भावासारखा आहे, एखादं तुम्हाला जागा मिळेल. पण बाई मी तुमच्या पतीसारखा आहे असं जर म्हटलं तर काय मारत दुसरं काही का बरं आहे. त्याच्यामध्ये भेद आहे. काय एका माणसाची आई वारली. आई वारल्यानंतर मग माणूस असा साधारणच होता, पण आईमध्ये त्याचा भयंकर असं काय होता की जीव होता. मग आई वारली त्याला जास्त शोक अनावर झाला बिचाराचा, भयंकर. सगळ्या गावातल्या महिला वगैरे यायच्या, सगळे रडू नको बाबा, आम्ही तुझ्या आईसारखेच आहे, आम्ही तुझ्या आईसारखेच आहे, आम्ही तुला आईची जराही आठवण येऊ देणार नाही. ते सांत्वन वगैरे झालं. 1-1.5-2 वर्ष गेले. 1.5-2 वर्षानंतर त्याची बहीण वारली. बहिणीत भयंकर त्याचं प्रेम होतं. मग ती बहीण वारल्यानंतर वय बरंच झालं होतं त्याचं, 60च्या पुढे गेला होता. मग बऱ्याच महिला आल्या आणि महिलांनी सांत्वन केलं. काय सांत्वन केलं की बाबा जाऊ दे, तुला बहिणीची आठवण येऊ देणार नाही, आम्ही तुझ्या बहिणीसारख्याच आहे. आणि पुढे यावं ना 3-4 वर्षांनी त्याची पत्नी वारली. विनायक महाराज पत्नी वारल्यानंतर सगळ्या बाया आल्या. आणि सगळ्या बाया आल्यानंतर वाईटच झालं. हे तुम्ही मूर्ख आहे म्हणे, तुम्ही गोड बोले म्हणे, तुम्ही नाही बोलले. तुम्ही कसं आहे म्हणे, नुसतं खोटं बोलणार बाय म्हणे, तुम्ही वरून गोड बोलता म्हणे. तुम्ही आई वारली त्यावेळेस सगळे म्हटले होते की आम्ही तुझी आईसारखी आहे. बहीण वारली तेव्हा सगळे म्हटले होते की आम्ही तुझ्या कोणासारखे आहे की बहिणीसारखे. आता एक तरी म्हणून राहिले म्हणे की आम्ही. अरे बाबा तिथे म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? त्यांच्यामध्ये म्हणजे पतीमध्ये आणि पत्नीमध्ये कल्पित भेद आहे आणि वास्तव काय आहे. बहिणीमध्ये आणि भावामध्ये तुम्हाला कल्पित त्या ठिकाणी खरा अभेद आहे आणि वास्तव अभेद दिसतो. त्याच्यात दिसायला कसा दिसतो तुम्हाला, म्हणजे त्यांच्यामध्ये कल्पित काय आहे की खरं त्या ठिकाणी भेद नाही, अभेद आहे. बहिणीत आणि भावात कल्पित अभेद आहे आणि वास्तव भेद आहे. वास्तव काय आहे? भेद आहे. बघा तुम्ही आता एका मनुष्याने आपली बहीण त्या दिवाळीला आणल्यानंतर मग तो असा त्याची बहीण तो सकाळीच उठले आणि एकाच पलंगावर अगदी जवळ खेटून मिटून असे त्या ठिकाणी चहा घेत बसले. आणि त्याची जी पत्नी होती ती पत्नी बाहेर कुठेतरी सडासमोर्जन करीत होती. अशी एक नवीन मनुष्य आला, कुठेतरी भिकारी असेल, कुठेतरी समजा बसत असेल. त्यानं पाहिल्यानंतर त्याला एकदम असं वाटलं की हे पती पत्नी कोण शेजारी बसलेली कोण आहे, शेजारी बसलेलं कोण आहे त्यांची पती पत्नी. आता होते कोणते बहीण भाऊ, पण त्याच्यात काय दिसलं त्याला त्या ठिकाणी अभेद दिसला. आता तो अभेद खरा वास्तव होता का कल्पित होता? कल्पित अभेद होता. वास्तव तर त्यांच्यामध्ये काय आहे की भेद आहे. आणि ही जी बाई होती याच्यात त्याला भेद दिसत होता. ही जी बाई आहे ना ही कशी आहे की कोणीतरी दुसरीच त्याची बहीण असेल, कोणीतरी कामगारीण असेल असं त्याला वाटत होतं. म्हणजे बहीण आणि भावामध्ये तुम्हाला दिसताना अभेद दिसतो. काय दिसताना काय दिसतो तुम्हाला तो? आणि तो अभेद वास्तव नाही, तो कसा आहे की कल्पित आहे. वास्तव त्यांच्यामध्ये काय आहे की भेद आहे. बरं काय भेद आहे सांगतो तुम्हाला. त्या बहिणीला जर तुम्ही असं विचारलं की बाई हा बंगला कुणाचा आहे, ते काय म्हणे माझ्या भावाचा. आणि त्याच्या पत्नीने जर विचारलं बाई हा बंगला कोणाचा आहे, माझा म्हणेन. ती फार झालं तर आमचा म्हणेन. आणि ती बाई जर म्हटली हा बंगला माझ्या नवऱ्याचा आहे असं समजायचं, त्या बाईला नवरा कळाला नाही. काय कळालं नाही? नवरा कळाला नाही. कशासाठी की जसं पती पत्नीमध्ये हा तुम्हाला कल्पित भेद आणि वास्तव काय आहे दिसायला भेद दिसेल, तसं ब्रह्म आणि माया ह्यांच्यामध्ये काय आहे कल्पित भेद आहे. वास्तव ती माया त्या ब्रह्माला सोडून नाहीये. याला म्हणायचं वास्तव अभेद आणि कल्पित काय त्यांचा भेद. जीवाचा आणि परमात्म्याचा काय आहे स्थूल दृष्टीने बोलतो आपण, त्या ठिकाणी वास्तव अभेद आहे. पण दिसायला लागला तर तो जो भेद आहे हा कसा आहे की कल्पित आहे. एक गोष्ट इथे आवर्जून अशी लक्षामध्ये ठेवायची, एकदम घट्ट करून ठेवायची. माया शब्दाचं प्रयोजन वेदांत शास्त्रामध्ये कधी केलं आणि प्रकृती हा शब्द आपल्याला सतत येणार आहे. काय येणार आहे पुढे?
माया, प्रकृती, अविद्या हे वेगळे वेगळे शब्द येणार आहेत. तर अघटित घटना पटीयसी माया. माया शब्दाचा खरा अर्थ असा होतो रंभो, या म्हणजे जी आणि मा म्हणजे नाही. जी नाही ती, तिचं नाव माया. या मासा माया म्हणजे मुळातच जी नाही तिचं नाव काय आहे की माया. माया शब्द हा वेदांतामध्ये केव्हा उच्चारला गेला? अघटित घटना, जी घटना असं अगदी कधी घडणार नाही पण ती घडवून दाखविण्यामध्ये जीचं पटुत्व आहे, पटाईत आहे, तिथे काय शब्द आलेला आहे? माया. आणि जगाच्या निर्मितीचं कारण जेव्हा त्या ठिकाणी आलं त्यावेळी तिला प्रकृती हा शब्द आलेला आहे. काय शब्द आलेला आहे? पद कोणतं आलेलं तिथे? प्रकृती. हे ध्यानातच ठेवायचे की माया पद हे कधी येते आणि प्रकृती, माया आणि प्रकृती भिन्न भिन्न नाही. हे परत एकदा सांगतो, माया म्हणजेच प्रकृती आणि प्रकृती म्हणजेच माया. पण माया म्हटली की त्या ठिकाणी ते नाही ते घडविण्यामध्ये जिचं पटुत्व आहे तिथे काय म्हणायचं? माया. आणि जगत उत्पत्ती, जगत निर्मिती हे जेव्हा करायचं किंवा कोणी केली किंवा कोणापासून झाली असा शब्द जेव्हा येतो तेव्हा माया शब्द हा एवढा फारसा चांगला वाटत नाही. तिथे काय म्हणायचं? प्रकृती. म्हणे हे कसं काय? हे तसंच आहे. तुम्ही ज्या ज्या लोकांच्या पत्न्या सरपंच असतील, पंचायत समिती सभापती असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, अशा वेळेस तुम्ही एखाद्या वेळेस त्या अध्यक्षाच्या कार्यालयात जाऊन पाहायचं, सभापतीच्या कार्यालयात जाऊन पाहायचं, तिथे जायचं. तुम्ही समजा जिल्हा परिषदचे अध्यक्ष एखादी महिला असेल तर सरासरी महिला करता जरी स्वातंत्र्य दिलं, महिलांना आरक्षण जरी दिलं तर कारभार कोण करते? आता फार थोड्या महिला अशा आहेत त्या काय करतात? कारभार करतात. आणि म्हणून त्या महिला जेव्हा कारभारी होत्या तर त्यांच्या नवऱ्याला सुद्धा त्यांच्यामुळे ओळख आहे. त्या पुरुषाला स्वतंत्र ओळख नाही. पण तुम्ही जर तिथे गेला तर त्या महिला अध्यक्षाचा पती हा कधीही त्या महिला अध्यक्षाच्या खुर्चीमध्ये बसत नाही. अण्णाला माहिती सांगतो, बसू शकतो का? कोण आहे हो तिथं? तो नवरा आहे, त्या वेळेचा तो नवरा आहे, तरी पण तो त्या अध्यक्षाच्या खुर्चीमध्ये बसत नाही. बाजूला त्याची खुर्ची असते, त्या खुर्चीमध्ये बसतो. त्या अध्यक्षाची खुर्ची कशी असते? रिकामी. त्याची बायको नाही कधी, पत्नी आहे त्याची. किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. पण तरी सुद्धा तिथे बसण्याचा अधिकार त्याचा नाही, तिचाच आहे. अहो एवढंच नव्हे, जर दोघं बसले एखाद्या वेळेस तर ती त्या खुर्चीवर बसते आणि हा बाजूला बसतो. आता त्या बिचारीला काही कळत नाही. पांडुरंग महाराज तुम्हाला माहिती नाही, हे अध्यक्ष म्हणजे रबरी शिक्के. काय रबरी शिक्के? रबरी शिक्के म्हणजे काय? शिक्का मारलं झालं का? काही नाही. पण ते आता काही महिला चतुर आहे. आता जवळजवळ आता ते सगळं कमी झालं, पण जुन्या काळात असंच होतं. मग समजा अध्यक्षपती बसला आणि अध्यक्षही बसलेले आहेत, तर जेव्हा कोणी मोठमोठे अधिकारी वगैरे आले तर त्या अध्यक्षाचा पती, त्या महिलेचा पती काय म्हणतो, हे बघा आपण काय करू आता, अध्यक्षाच्या परवानगीने परवाला मीटिंग लावू. कोणाच्या परवानगीने? ह्याच्याच परवानगी राहते. पण तो म्हणतो काय म्हणतो, तो अध्यक्षाच्या परवानगीने आपण परवाला मीटिंग लावू आणि त्याच्यामध्ये मग आपण याच्यावर काय करू, सविस्तर चर्चा करू. झालं का? रात्रीला दोघं घरी आले आणि याचं डोकं दुखायला लागलं. त्यानं बायकोला सांगितलं थोडं माझं डोकं दाब, जरा तेल चोळ, त्याला तेल घेणं असं काय कर, थोडी मॉलिश कर. ती मॉलिश करू लागली आणि त्याच्यात एक असं कुणीतरी अधिकारी आला बा, काही सह्या वगैरे घ्यायला. ते म्हणे हे असं कसं आहे? तिथं हे बाजूला बसलेलं अध्यक्षाच्या परवानगीने मिटिंग घेऊन इथं ती ही बाई याचं डोकं चोळून राहिली. का हो, तिथं पत्नी नव्हती का? तिथं पत्नीच होती. घरी कोण आहे? पत्नीच आहे. पण तिथं तिची त्या ठिकाणी त्या खुर्चीची जी पावर ती तिच्या अंगात असल्यामुळे तिथे तिची शक्ती वेगळी आहे. आणि घरी आल्यानंतर घरी तिची शक्ती कशी आहे? तिला स्वयंपाकच करावा लागेल. हा जर म्हटलं मला चहा करून दे, चहाच करून द्यायला.
तसं जे घडवायचं नाही ते घडविण्यामध्ये जी पटाईत आहे तिचं नाव माया, तीच. आणि जगाला उत्पन्न करायचं त्यावेळी तीच, तिला काय म्हणायचं, प्रकृती. कळालं का हे? मग त्या प्रकृतीचे किती नाव आहे? माया, अविद्या आणि तमप्रधान प्रकृती असे 3 विभाग आहेत. बिलकुल असं घट्ट आपल्या डोक्यामध्ये ठेवून घ्यायचं की माया म्हटल्यानंतर थोडं गडबडायचं नाही, प्रकृती म्हटल्यानंतर थोडं घाबरायचं नाही. अविद्या एकच आहे, थोडाफार त्यांचा काय की फरक आहे. टिपवाचा जे नसते परंतु स्वप्नादी पदार्थाप्रमाणे भ्रांतीने भासणारे ते कल्पित होय. हा, जे नसते परंतु स्वप्नादी पदार्थाप्रमाणे भ्रांतीने भासणारे ते कल्पित. कल्पित शब्दाचा अर्थ वास्तव जो पदार्थ नाही पण तो पदार्थ भासतो, याला काय म्हणायचं, कल्पित. जी शुद्ध सत्वगुण युक्त प्रकृती ती माया. बस, माया शब्दाचा इथे अगदी त्या ठिकाणी महाराज विस्तृत अर्थ चांगल्या प्रकारे, शुद्ध सत्वगुणयुक्त, जिच्यामध्ये काय आहे, शुद्ध सत्वगुणानं, नुसतं सत्वगुणानं युक्त नाही, कशी, शुद्ध सत्वगुणानं जे युक्त प्रकृती, तिचं नाव काय आहे की माया. त्याच्यावरील टिपवाचा. क्षत्रिय रज व शूद्र तम मंत्र्यांनी जो सत्वरूप ब्राह्मण राजा दबत नाही, पण रजतमाला दाबणारा तो जो सत्वगुण तो शुद्ध सत्वगुण आहे. हे बघा, गुण किती आहे, तम, रज आणि सत्व. आणि ह्याच्यानंतर चौथा जो गुण असतो त्याला कोणता गुण म्हणायचा, शुद्ध सत्व गुण. आता काय दिले इथं, क्षत्रिय रज व शूद्र तम. रजाला काय उपमा दिली त्यांनी, क्षत्रिय. तमोगुणाला कुठली उपमा दिली, शूद्र. आणि हे 2 मंत्री आहेत. कोण आहे, मंत्री आहेत. पण मंत्री कितीही मोठे झाले, ते कॅबिनेट जरी झाले तरी मुख्यमंत्र्याला ते दाबू शकत नाही. कोणाला दाबू शकत नाही, मुख्यमंत्र्याला. कॅबिनेट मंत्री आहे. आता इथे राजा शब्द दिला त्यांनी, कोणता शब्द दिला, राजा. मग सत्वगुण जो आहे तर तो कोण आहे, राजा. तो कोण आहे, ब्राह्मण. ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र असे 3 प्रकार. तसं रज क्षत्रिय, तम शूद्र आणि ब्राह्मण कोण आहे की सत्व. ब्राह्मण कोण आहे, तो राजा. समजा कल्पना करा की एखादा ब्राह्मण राजा आहे. अर्थात आपल्या आता सध्याच्या लोकशाहीच्या भाषेमध्ये कोण आहे की समजा मुख्यमंत्री आहे. आता क्षत्रिय रज आणि शूद्रतम हे 2 मंत्री आहेत, कॅबिनेट आहे. पण कितीही मोठे मंत्री झाले तरी मुख्यमंत्र्याला ते दाबू शकतात का, मुख्यमंत्र्याची पावर कमी करू शकतात का, नाही. पण ह्यांचा प्रभाव असा असतो, मला वाटतं वर्तमान सरकार का महापात बसतं काय म्हणून, पण यांची पावर एवढी भारी असते की हे त्या मुख्यमंत्र्याला दाबू शकत नाही, पण मुख्यमंत्री सुद्धा यांना दाबू शकत नाही. काही दुय्यम मंत्र्याची स्थानं एवढी बळकट असतात महाराज, ते मुख्यमंत्र्याला काय करतात की दाबू शकत नाही. पण मुख्यमंत्री सुद्धा त्यांना तुम्ही हे केलं, हे करू नका असं म्हणू शकत नाही. पण रजतमाला दाबणारा जो सत्वगुण तो शुद्ध सत्वगुण. काय हा सत्वगुण म्हणजे तम, रज आणि सत्व. हे सत्व, रज आणि तम हे एकाच रांगेतले, हे एकाच माळेचे मणी जवळजवळ. प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या यांची चांगला आहे. सत्वगुण कसा आहे की चांगला आहे. सत्वगुण हा चांगला आहे. सत्वगुण म्हणजे काय, देवदेव करण्याची धार्मिक प्रवृत्ती अंतःकरणामध्ये तयार झाली, त्याचं नाव काय आहे की सत्वगुण. रजगुण जो आहे हा क्रियाप्रधान आहे. कोणता प्रधान आहे त्याचं, सत्वगुण हा सतत ज्ञान प्रधान आहे. त्याची ज्ञानशक्ती असते. कोणती शक्ती, सत्वगुणी मनुष्य हा जवळजवळ त्या ठिकाणी कळून घेण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. रजोगुणी मनुष्य हा सतत क्रिया करण्याच्या पाठीमागे लागतो. मग ती व्यवहारातील क्रिया असो तर परमार्थातील असो. आणि तमप्रधान माणसं नेहमी भोगण्याकडे त्यांची जास्त प्रवृत्ती असते. त्यावेळी हो, अरे पाठाचं बऱ्याच लोकांना त्रास होतो ना, काय होतो,
एवढ्या लवकर उठायचं, झोप चांगली पाहिजे. म्हणजे भोगण्याकडे जी प्रवृत्ती ती काही तमक प्रधान प्रवृत्ती समजायची. रजत प्रधान प्रवृत्ती काय करते, क्रिया करते, आणि सत्व प्रधान प्रवृत्ती काय करते की त्या ठिकाणी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते. ते तिघे जण कसे आहे बघा. एक प्रवासी होता, तो द्वारकेला निघाला पूर्वीचा काल, आणि तो पायी निघाला. आता दररोज दर मुक्काम करीत करीत द्वारका आधी आता जवळजवळ 1-1.5 महिन्याचा त्याने प्रवास केला, आणि द्वारका अगदी 3 किलोमीटर पर्यंत अशी त्या ठिकाणी जवळ आली. ते आता 3-3.5 किलोमीटर द्वारका राहिली, आणि हा 1-1.5 तासामध्ये त्या द्वारकेमध्ये पोहोचणार. अलीकडे काय झालं, थोडं ओसाड प्रदेश होता, संध्याकाळची वेळ होती. याने विचार केला की इथे मुक्काम केल्यापेक्षा आपण आता कुठे जाऊ, द्वारकेतच जाऊ. मग काय झालं, 2 चोर आले, आणि त्या दोन्ही चोरांनी काय केलं, याला लुबाडण्याचा प्रयत्न केला. याच्या जवळचे धन वगैरे सगळं घेण्याचा काय केला, प्रयत्न केला. याला मारण्याचा काय केला की प्रयत्न केला. तेवढ्यात एक तिसरा ग्रस्त आला, आणि त्या तिसऱ्या ग्रस्ताने काय केलं की त्या चोराच्या तावडीतून याला सोडलं, याला काढलं. याचे पैसे वगैरे सगळे ते दिले, आणि दिल्यानंतर हा घाबरला. याला माहिती होतं आता 3 किलोमीटर राहिलं, संध्याकाळ होती आहे, इथे कुठं धर्मशाळा नाही, कुठं राहण्या मुक्कामाची व्यवस्था नाही, आता कसं करावं. हा चिंता करीत असताना त्या सद्ग्रस्तांना सांगितलं, तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला मी बरोबर द्वारकेच्या असं जवळ 100 मीटरवर नेऊन सोडतो, 200-100 मीटरवर नेऊन सोडतो, की तुम्हाला तिथे मधात मग कोणते चोर कोणी अडविणार नाही. आणि म्हणून गप्पा मारीत मारीत त्या भेदरलेल्या भित्र्या माणसाला घेऊन, प्रवाशाला घेऊन हा माणूस गेला, आणि अगदी द्वारका 200 मीटरवर राहिली. आता हा 10 मिनिटामध्ये तिथे जाईल. त्यावेळेस त्या ग्रस्तानं सांगितलं, माऊली आता मी येतो, वापस जातो. याला थोडी अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी कृतज्ञता तयार झाली, निर्माण झाली. हा म्हणू लागला, एक तर तुम्ही आम्हाला त्या 2 चोराच्या तावडीतून सोडवलं, आमचं धन वगैरे लुबाडलं होतं ते परत केले, बर एवढंच नाही, माझ्यासाठी प्रयत्न करून तुम्ही 3 किलोमीटर पायी चालत 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 इथपर्यंत आलात. मग आता तुम्ही असं करा की तुम्हाला द्वारकेमध्ये नेतो, तुम्हाला जेवण करायचं असेल तर जेवण करा हॉटेलमध्ये, चहा घ्यायची असेल तर चहा घ्या, पण कसंही करा, पण मला थोडंसं तुमच्या ऋणातून काय की उत्तीर्ण होत्या. त्यांना सांगितलं, मी द्वारकेत येत नाही. ते म्हणे, तुम्हाला थोडं काही का होईना पण घ्यावाच लागेल. त्यांना सांगितलं, मी येऊ शकत नाही. शेवटी या प्रवाशाने भयंकर आग्रह केला, तुम्ही का येत नाही. शेवटी नाईलाजाने त्यानं सांगितलं की ते दोघं होते ना, त्यांचा मी सख्खा भाऊ आहे. त्यांचा कोण आहे, मी सख्खा भाऊ आहे, पण त्यातलं एक जास्त मोकाट आहे, एक थोडाफार आहे, आणि मी फक्त जास्त वाईट लोकांना परेशान करतो, पण चांगल्या लोकांना परेशान करीत नाही. तसं सत्वगुण म्हणजे रजतमाचा कोणता भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. आपण देवदेव करायला लागलो म्हणजे फार मोठं काही आपण त्या ठिकाणी तीर मारला असं काय. एका बाजूला तमोगुण आहे, दुसऱ्या बाजूला रजोगुण आहे, तिसऱ्या बाजूला काय आहे, सत्वगुण आहे. हा शुद्ध सत्वगुण तो काय करतो, तो रज तम सत्व या तिघासही त्या ठिकाणी खाली दाबतो, आणि तो सतत वर परमार्थाचा झेंडा घेऊन काय करतो, महाराज प्रवास करतो. आलं लक्षात ते, तो शुद्ध सत्वगुण. जे मलिन सत्वगुण युक्त ती अविद्या. बस, अविद्या कुणाला म्हणायचं, जी मलिन पण एक लक्षात घ्या सत्वगुण युक्तच आहे, तिचं नाव काय आहे की अविद्या. शुद्ध सत्वगुण युक्त ती माया, काय जिच्यामध्ये शुद्ध सत्वगुण आहे ती कोण आहे, माया. आणि मलिन सत्वगुण आहे त्याच्यामध्ये काय आहे की त्याला काय म्हणायचं, अविद्या. जी जो रस आम्हाला दाबू शकत नाही, परंतु शूद्ररूप 2 राजकुमाराकडून हे ब्राह्मण रूप एका मंत्र्याला दाखवतात. तसेच रजतमाने जो स्वतः दबतो असा जो सत्वगुण त्यास मलिन सत्वगुण म्हणतात. आता पहिला कोणता सत्वगुण होता, शुद्ध सत्वगुण. तो पुन्हा जो सत्वगुण होता पहिला तो रजतमाला दबत नव्हता. रजतमाला काय करीत नव्हता, तो म्हणजे दबत नव्हता. आता हा जो सत्वगुण आहे
हा कसा आहे, जो रज तमाला दाबू शकत नाही, रजाला तमाला तो दाबू शकत नाही. शूद्ररूप 2 राजकुमाराकडून हे ब्राह्मणरूप एका मंत्र्याला दाबवतात. हे बघा, आता इथे त्यांनी दुसरी उपमा दिली. आता राजकुमार आहे, योगायोगानं ते कसे आहे की शूद्र आहे. कोण आहे ते? राजकुमार आहे, शूद्र आहे. आणि हा ब्राह्मण आहे पण मंत्री आहे. कोण आहे? मग हे रज आणि तम हे राजकुमार आहे म्हणजे यांचा प्रभाव जास्त आहे. राजकुमार आहे अर्थात यांचा प्रभाव कसा आहे? जास्त आहे. आणि सत्वगुण आहे पण याचा प्रभाव कसा आहे? कमी आहे. तो मंत्री आहे, ब्राह्मण आहे पण कसा आहे की तो मंत्री आहे, याचा प्रभाव कमी. म्हणून ते 2 राजकुमार याला दाबतात. सोप्या भाषेत कधी कधी काय घडतं बघा, हे माऊली ज्ञानोबाने सुद्धा लिहिले, जे तर एक धरी उन्नती आणि 2 गुण खासते असं काही ओवी आहे. एकाची उन्नती झाली की 2 गुण काय होतात की खाली जातात. आता समजा सत्वगुणाची जर उन्नती झाली तर रजतम खाली बसतात, रजगुणाची जर उन्नती झाली तर सत्व तम खाली बसतात, आणि तमगुणाची उन्नती झाली तर सत्व आणि रज काय होतात की खाली बसतात. इथे अविद्या म्हणजे काय की जिथे रजतमाला दाबू शकत नाही, रजतमाला खाली बसा असं ते म्हणू शकत नाही. शुद्धरूप जो 2 राजकुमाराकडून हे ब्राह्मण रूप एका मंत्र्याला दाबवतात किंवा दाखवतात. तसेच रजतमाने जो स्वतः दबतो असा जो सत्वगुण त्यास मलिन सत्वगुण म्हणतात. काय? रजतमाने जो दबतो काय होतो? अगदी आपल्या परवाच्या किंवा त्याच्या पाठीमागच्या पाठात सांगायचं झालं, ओली बाळंती. कोणती बाळंती नाही ती? ओली. की रजानं तमानं जो सत्वगुण दबतो, दबायला नाही पाहिजे. आपल्या सत्वगुणाचा प्रभाव एवढा व्हायला पाहिजे, सत्वात संजय येते ज्ञान, आणि त्या सत्वगुणाची वृद्धी व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? कारण रजतमाला न दबणारा सत्वगुण म्हणजे शुद्ध सत्वगुण. काय? रजतमाला न दबणारा जो सत्वगुण तो कोणता गुण? शुद्ध सत्वगुण. आणि रजतमाला दबणारा जो गुण शुद्ध सत्वगुण तो मलिन सत्वगुण. मलिन सत्वगुण युक्त ती अविद्या, मलिन सत्वगुण युक्त ती अविद्या, आणि शुद्ध सत्वगुण युक्त ती माया. ईश्वराची उपाधी जी आहे ती कोण आहे? माया. कोणती आहे ती? शुद्ध सत्वगुण युक्त ती माया. आणि जीवाची उपाधी जी अविद्या आहे ती कोणती आहे? मलिन सत्वगुण आहे. कल्पना अविद्या. हे बघा, लोक म्हणतात हे तुमचं वेदांत शास्त्रवाङ्मय कळायला काय गरजेचं आहे? हे गरजेचं आहे. आपल्याला आपल्याजवळ अविद्या आहे, पण आपल्या अविद्येमध्ये ती मलिनता आहे. कारण आपला सत्वगुण कशाने दबतो? कशाने दबतो? बघा तुम्ही, हे रजगुणी लोक पाहिले की आपला परमार्थातला जो सत्वगुण आहे, आता तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करणारे आपण मंडळी आहात, सर्वजण आपण नामस्मरण करणारे आहोत, आपण भक्ती करणारे आहोत, वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत, आपण सत्वगुण आहेच आपल्या अंतःकरणामध्ये. पण जर ही रजगुणी लोक पाहिली, आपण मंत्री आमदार लोक पाहिले, तर आपल्याला असं वाटतं बाबा काय मोठी माणसं आहे. आपला सत्वगुण दाबला की काय झाला? हा सत्वगुण दाबला एखाद्याने. आता आज लोक मोठं काय कोणाला म्हणतात माहितीये का? काही काही मुलं मला पोस्ट ग्रॅज्युएट होतात पण शेती करतात. लोक म्हणते हे काय कमेल आहे ना, एवढा शिकला, 17, 18, 20, 25 वर्ष काही कमेल नाही. ते शेजारचं कार्य पहा ना, 4थी पास, मुंबईला गेले, त्यानं काय केलं काय नाही, काय कमेलं? खरंच त्या मुलांना नाव कमेलं. तो तमोगुणी आहे ना, तो त्यानं पाप केलं, त्यानं नको ती कामं केली, त्यानं गुंडगिरी केली, दादागिरी केली, तो श्रीमंत झाला. त्याला लोक काय म्हणतात? मोठं म्हणतात. मग आपल्याला तमोगुणी लोकांचं ऐश्वर, तमोगुणी लोकांचं जगणं पाहून आपल्याला जर हेवा वाटत असेल तर आपला सत्वगुण मलिन आहे समजायचं. ती अविद्या आहे. ती कोणती आहे? अविद्या. आणि आपल्या सत्वगुणात आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला जर असं वाटत असेल किंवा ईश्वर कृपेनं, गुरु कृपेनं, शास्त्र कृपेनं मी फार चांगला आहे, मला काही घेणं देणं नाही, मला माझी गरिबी असेल, माझं जे काही भोग असतील, मला दुसऱ्याचं काम करण्याचा मला प्रसंग जरी आला तरी माझ्यासारखा फक्त मी भाग्यवान कशामुळे की मला भगवंताने या मार्गावरच कायम ठेवावं आणि शेवटी त्या ठिकाणी आमचा शेवट चांगला व्हावा
एवढी जर इच्छा करीत असाल तर कोणतं सत्व समजायचा? शुद्ध सत्व. आता आपण व्यवहारामध्ये गेल्यानंतर रजतम लोकांचं भोग ऐश्वर बघून जर आपल्याला घ्यावा वाटत असेल तर असं समजायचं की आपला सत्वगुण हा कसा आहे की मलिन सत्व, आणि त्यालाच काय म्हणायचं? अविद्या. याचाच अर्थ मग आपल्याला काय आता अजून अविद्या आहे. आपल्या अंतःकरणात काय आहे? अविद्या आहे. म्हणून पांडुरंग महाराज काही नाही. गुरुजी काय म्हणायचे? अहो कितीही श्रीमंत झाला तरी अमृत पीत नाही, आणि कितीही गरीब झाला तरी कडवा खात नाही. भोग तर सगळे सारखीच आहे. मोठ्यांचं ऐश्वर पाहून अंतःकरणामध्ये कधीच हेवा वाटू नये. असं समजायचं की आपला सत्वगुण कसा झाला तर मजबूत झाला, आणि त्याचं ऐश्वर पाहून जर आपल्याला हे वाटत, हा पारमार्थिक माणसाने बरं का, अहंकार नाही हा, पण भगवंताने आपल्याला किती चांगल्या मार्गावर आणून ठेवले, आणि या मार्गावर भगवंताने आपला शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे प्रवास घडवावा अशी इच्छा करणं. दुर्बुद्धी ते म्हणा आणि करा जो उपजला भाऊ, आणि तुझे कृपे सिद्धी जाऊ. जी तमोगुणाने युक्त ती तमप्रधान प्रकृती होय. बस, जी तमोगुणाने युक्त ती तमप्रधान प्रकृती होय. तमोगुणाने युक्त जी प्रकृती ती कोणती आहे? तमप्रधान. मग पूर्ण जगात आहे, तमातच जगात आहे. कोणतं? पूर्ण जी प्रकृती म्हणली तुम्ही अगोदर. नाही, आता कसं असतं सांगतो तुम्हाला. आता हे प्रकृतीचे मूळ स्वरूप काय आहे? माया. प्रकृतीचं मूळ स्वरूप काय आहे? माया. आणि तीच माया जेव्हा कार्य करण्यास प्रवृत्त होते तिला काय नाव आलं? प्रकृती. तिला नाव काय आलं? प्रकृती. वास्तविक आता माया असते. काय आहे ती? मी ह्याच्यासाठी तुम्हाला ते अध्यक्षाचं ते काय दिलं? उदाहरण दिलं ना, दृष्टांत दिलं ना. म्हणजे याचा अर्थ काय की ती वेगळी झाली असं काही आहे का? नाही. मग ती माया कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. तमप्रधान प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मकच आहे. पण जेव्हा जेव्हा तिचं कार्य थोडंसं बदलतं त्यावेळेस फक्त नाव वेगळं वेगळं आलं. वास्तविक पाहतात ती काय तीन आहे असं नाही. काय नाही? तीन आहे असं नाही. आता ह्या संपूर्ण जगामध्ये पुन्हा तिन्ही गुण आहेत. सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे. का बरं? तर जी माया आहे ती मुळातच कशी आहे की त्रिगुणात्मक आहे. पण त्या मायेला फक्त नावं आली. काय आली ती? काय नाव आलं? एखाद्या वेळेस अघटित घटना घडविण्याच्या बाबतीमध्ये तिला काय नाव आलं? माया. आता आपल्याला उदाहरण माहिती आहे. नारद हा अखंड देवाच्या जवळ राहायचे. कुठे राहायचे? अखंड देवाच्या जवळ. सतत देवाचं भजन करायचे. एकदा देवाला म्हणजे देवा तुझी मायाच मला दाखव बरं कशी आहे. कसं माया आहे कशी? जसं देव म्हणे नारदा मी तुझ्या जवळ रात्रंदिवस असताना तू माझं भजन करतो, मी तुझी पूजा करतोय, माझ्या देवघरात तुझा फोटो आहे, आणि तुला काय माया दाखवायची? नाही नाही नाही, मला तुझी पाहावंच वाटतं. मी माया कशी? माणसानं तपासणी करावं, पण कोणाची करावं यालाही चुकत आहे की त्या ठिकाणी नियम आहे. देव काही म्हणले नाही, पण मग देवान कार्यक्रम सुरू केला. आणि एक दिवस नारदाच्या डोक्यात असा त्या ठिकाणी महाराज काम उद्भवला की आपल्याला आपण लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. आपल्याला पत्नी पाहिजे आपल्याला. आता आपल्याला पत्नी कोण देईल? आता दुसरीकडे जावं, लोक म्हणतील एवढा मोठा आता माणूस हा महाराज माणूस लग्न करू राहिला. आता हा प्रभाव कोणाचा सुरू झाला बरं? हा मायेचा. आणि तो नारद महर्षी, नारद मुनी, वास्तविक पाहता नारद ब्रह्मज्ञानीच होते बरं का. ते काय असे अज्ञानी होते का? तुमच्या आमच्यासाठी ते सगळ्या कथा तयार केलेल्या आहेत. नारद म्हणजे कळी लावून जीवनमुक्त पुरुष म्हणजे कोण होते? ते नारद. सगळ्या जगात कल लावायचं काम त्यांनी केलं, पण तरी मुक्तता. देवाकडे गेले, देवा तुला 16,108 पाचने मला एखादी दे ना म्हणे. म्हणजे पाहा नारद माझं देव म्हटले, देवाने सांगितलं काही हरकत नाही, घेऊन जा म्हणे. पण जिथे मी नसेल, ज्या पत्नीच्या घरामध्ये मी नसेल ती पत्नी तू घेऊन जा. आता 16,108 घरं ती मोठमोठी बंगले. कुठे जावं तर नारद हे श्रीकृष्ण भगवान जेवण करते आहे, ती पत्नी वाढून देते. कुठे जावं तर त्या ठिकाणी दोघांचं गायन चाललं, कुठे जात दोघांच्या गप्पा सुरू आहे.
नारद थकून गेला महाराज, आणि थकून गेल्यानंतर त्या गंगेच्या काठाला गेले आणि त्यांना म्हटलं आपण स्नान करावं जेवावं, आणि म्हणून स्नान करण्यासाठी पाण्यात बुडी घेतली. आणि पाण्यात बुडी घेतल्यानंतर वर जेव्हा आले त्यावेळेस नारद स्त्री होऊन आले. कोण होऊन आले? तिथेच एक मनुष्य आला, ते म्हणे मला बायको नाही, म्हणून नारदाची नारदी झाली, तिच्यासोबत लग्न केलं, आणि किती मुलं झाले? 60. ही माया. काय म्हणायचं? आता ह्या घटना काही घडायसारख्या आहेत का? नाही. ही माया, आणि तिला दुसरं नाव काय की प्रकृती. एक मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब व ते अधिष्ठान आहे आणि मायेसहित जगत करता तो सर्वज्ञ ईश्वर आहे. हे बघा, मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब आपण आता बघितलं, ब्रह्मचैतन्य अधिक माया, आणि त्या मायेच्या ठिकाणी कोणाचं प्रतिबिंब? ब्रह्माचं प्रतिबिंब. यात ईश्वराची उपाधी माया एक आहे, नाही वरच झालं नाही का, व ते अधिष्ठान आहे, आणि मायेसहित जगत करता तो ईश्वर सर्वज्ञ ईश्वर आहे. बघा आता ईश्वर कोण आहे? माया, ब्रह्म, मायेमध्ये ब्रह्माचा पडलेला आभास, तिने मिळून कोण आहे? ईश्वर. आणि तो कसा आहे की सर्वज्ञ आहे. येथे माया शब्दाने माया व तमप्रधान प्रकृती या दोन्ही ईश्वराच्या उपाधी समजाव्यात. बस काय लिहिलं त्यांनी? माया शब्दाने तमप्रधान प्रकृती या दोन्ही ईश्वराच्या उपाधी समजाव्यात. हे बघा, इथे माया म्हटल्यानंतर माया ही आली आणि तमप्रधान प्रकृतीही आली. या दोन्ही कोणाच्या उपाधी आहे? ईश्वराच्याच उपाधी आहे त्या. म्हणजे ब्रह्माला लागलेल्या उपाधी आहेत, त्या उपाध्यामुळे नाव काय आलं त्याला? ईश्वर आलेलं आहे. अविद्याच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब आहे ते अधिष्ठान. अविद्या काय नव्हतं? 2 मध्येच आहे. 2 मधलं इथे माया शब्दाने माया व तम प्रधान प्रकृती असे आपण सुरू झालं, पण वर आवाजाचं त्याच्यामध्ये आज काही समजा नाही. पान क्रमांक 8 मध्ये एक मुद्दा जो आहे ना, त्याच्यामध्ये अ मधला आपण वाचला जगत कोणती वाचू राहिलं? दुसऱ्या टिप मध्ये पहिलं वाचला आपण. दुसऱ्या टिप मध्ये इथे माया शब्दाने माया व तम प्रधान प्रकृती या दोन्ही ईश्वराच्या उपाधी समजाव्या. यात माया उपाधी सहित ईश्वर कुलाल न्यायाने जगाचे निमित्त कारण आहे. हे चालू आहे ना, हे सुरू आहे. त्या माया शब्दाने म्हणजे माया उपाधी सहित ईश्वर कुलाल न्यायाने जगाचे निमित्त कारण आहे. आता आपल्याला नकाशा समजून घ्यायचा. त्याचं कारण आहे की इथे जगाचं जे कारण आहे तर माया उपाधी सहित ईश्वर कुलाल न्यायाने म्हणजे कुंभार न्यायाने जगाचं निमित्त कारण आहे. आणि खाली काय लिहिलं? तम प्रधान प्रकृती सहित ईश्वर मृत्तिकेचे न्यायाने जगताचे उपादान कारण आहे. म्हणून कारणाचा विचार आपल्याला आता शिकून घ्यायचा. चांगलं लावा जरा. पाठीमाग आपण जे शिकलेलो आहे, नाही पांडुरंग महाराज शिकलेले आहे नाही? शिकलेले. आता कारण शब्द कुठे येऊ द्या. कारण शब्द, कारण हे पद आलं, ही व्याख्या ध्यानात ठेवायची. कारण तुम्ही व्यवहारामध्ये येऊ परमार्थामध्ये येऊ, कारण हे पद आलं, कारण हा शब्द आला, ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची. हे नकाशा लिहून घ्यायचा, व्याख्याही पाठ करायची. ज्याच्या असण्याने, असण्याने शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. काय असण्याने शब्दाचा अर्थ काय? जे कार्य निर्माण होते याला काय म्हणायचं? अन्वय. अन्वय म्हणजे काय? कशामध्ये काय आहे याचं नाव काय? अन्वय. आणि व्यतिरिक्त म्हणजे काय? कशामध्ये काय नाही याचं नाव काय? की व्यतिरिक्त. अगदी सिद्धांताच्या भाषेमध्ये तुम्हाला जर सांगायचं तर हे जे माळीचे मणी असतात
त्या मण्यामध्ये परस्पर व्यतिरेक आहे. मण्यामध्ये परस्पराचा काय व्यतिरेक आहे. म्हणजे गुरु मणी दुसऱ्या मण्यात नाही, दुसरा मणी तिसऱ्या मण्यामध्ये नाही, तिसरा मणी चौथ्या मण्यामध्ये नाही, पण दोरा मात्र अन्वय रूपानं प्रत्येकामध्ये तो आहे. म्हणजे याला काय म्हणायचं की व्यतिरेकात एकमेकात एक नाही, आणि अन्वय म्हटल्यानंतर सर्वांमध्ये तो काय ते आहे. अगदी अध्यात्माचं चिंतन करायचं तर जागृती स्वप्नामध्ये नाही, स्वप्न जागृतीमध्ये नाही, जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये नाही, पण तिन्हीमध्ये कुटस्थ चैतन्य आहे. म्हणजे कुटस्थ चैतन्याचं काय की अन्वय. आता ज्याच्या असण्याने म्हणजे अस्तित्व, जे कार्य निर्माण होते म्हणजे काय म्हणायचं अन्वय, व ज्याच्या नसण्याने म्हणजे काय अभाव, जे कार्य निर्माण होत नाही त्याला काय म्हणायचं व्यतिरेक. व जे कार्याच्या अव्यवहित म्हणजे काय अंतराय रहित, ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं अंतर पडत नाही, पूर्वक्षणी किंवा पूर्वकाली असते, ते त्या कार्याचे कारण होते किंवा असते. ही एकदा तुम्हाला व्याख्या कळाली की कुठेही गेला ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते व ज्याच्या नसण्याने जे कार्य निर्माण होत नाही. हे बघा, कुठल्याही गोष्टीचं व्यवहारामध्ये सुद्धा केवळ अन्वयाने ज्ञान होऊन भागत नाही, व्यतिरेक पूर्वक त्या अन्वयाचं काय व्हायला पाहिजे, ज्ञान व्हायला पाहिजे. हे बघा, तुम्ही शेती करणारी मंडळी आहात, अमुक अमुक केल्याने हे होतं एवढंच जर तुम्हाला ज्ञान असेल तर चालणार नाही. काय द्राक्षावर ही औषधी फवारली तर फवारल्यानंतर त्या द्राक्षाचा जो हे असतो, समजा द्राक्ष असतं, घड असतं, त्याची फुगवण होती, त्याला कलर येतो, त्याच्यामध्ये साखर उतरते. कशाने? हे अमुक अमुक केल्याने. एवढंच येऊन भागत नाही. अमुक नाही केलं तर हे होतं, हेही कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? म्हणजे हे केल्याने हे होतं आणि हे नाही केल्याने पुन्हा हे होतं, हे दोन्ही कळायला पाहिजे. नुसतंच केल्याने हे होतं असं जमल का? म्हणजे अमुक अमुक केल्याने हे होतं एवढं कळणं म्हणजे अन्वयाने कळणं, आणि अमुक अमुक नाही केल्याने हे होईल हे कळणं म्हणजे व्यतिरेकाने कळणं. आपण आता याच्यावर 1-2-3 तास आपण कीर्तन करतो याच्यावरती. तुम्हाला प्रत्येक गोष्ट अन्वयानेच आवडते असं नाही, व्यतिरेकाने सुद्धा आवडते. मुलगा अन्वयाने आवडतो का तुम्हाला? पण अन्वयानेच आवडतो. मुलगा चांगला असावा, सुसंस्कार संपन्न असावा, चांगलं त्यांना बोलावं असं जे वाटतं, हे कसं आहे की खूप असं अन्वयाने. आणि तो वाईट मुलाच्या संगतीत जाऊ नये, त्यानं गुटखा खाऊ नये, त्याने विडी पिऊ नये असं आवडणं म्हणजे कसं आवडणं? व्यतिरेकाने आवडणं. मग कळालं का ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते व ज्याच्या नसण्याने जे कार्य निर्माण होत नाही, व जे कार्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी असते ते त्या कार्याचे कारण होते किंवा असते. बघा, आता नुसतं आपण जर एवढंच बघितलं की ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते असं एवढंच जर आपण बघितलं तर त्याला कारण नाही म्हणायचं. जे कारण असल्यानंतर ते कार्य निर्माण होतं एवढंच जर असेल, आणि ते कारण नसलं तरी ते कार्य होत असेल तर त्याला कारण म्हणायचं नाही. परत बोलू का एकदा? समजा एखादं कारण असेल आणि त्या कारणामुळे ते कार्य जर झालं, आणि ते कारण जेव्हा तिथे नसेल तरी ते कार्य झालं तर त्याला कारण म्हणायचं नाही. त्याला काय म्हणायचं नाही? कारण नाही म्हणायचं. आता आपण कीर्तन करतो, कीर्तन एक कार्य धरू आपण, आणि कीर्तन कार्य म्हटल्यानंतर खरं सांगा, सुव्यवस्थित चांगल्या प्रकारचं कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर स्वरा तालाचं ज्ञान असणारे 1-2-3 जण होईना पण भजनी मंडळ त्याच्यामध्ये पाहिजे, असं व्यवस्थित कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर. आणि कीर्तनकाराला जर स्वरा तालाचं ज्ञान नसेल तर मग तर ते असणं अत्यंत काय की गरजेचं आहे. मृदंगाचार्य कसा पाहिजे? आता असं झालं, ज्याला लावता येतं त्याला वाजवता येत नाही, ज्याला वाजवता येतं त्याला लावता येतं. त्याला ते सुद्धा कळायला पाहिजे, ताल कळायला पाहिजे, स्वर कळायला पाहिजे. मग सांगा, कीर्तन व्हावं असं जर वाटत असेल तर मृदंगाचार्य चांगला पाहिजे, त्याच्यानंतर गायनाचार्य चांगले पाहिजे, कीर्तनकार पाहिजे. कीर्तन ऐकायला किमान 2500 पुढे लोक पाहिजे, तेव्हा काय होतं कीर्तन हे कार्य. पण समजा कदाचित एखाद्या गावामध्ये चुकून चांगला वाजवणार जर त्या ठिकाणी बिमार पडला आणि एक साधा वाजवणार, म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा मृदंग वादक हा कीर्तन रूपी कार्याचं कारण नाही. का नाही?
की तो असला तरी ते कीर्तन होतं आणि तो नसला तरी कीर्तन होतं. चांगल्या प्रकारचे गायक योगायोगाने हजर नाही, मग आपले साधे तरी ते कीर्तन होतं. आणि चांगल्या प्रकारचा कीर्तनकार हजर नाही, गावात कोणताच कीर्तनकार हजर नाही, कीर्तन होईल का? काय होणार नाही. कारण कीर्तनकार हे त्या कीर्तनाचं काय की मुख्य कार्य आहे. ते असेल तरच ते काय होतं, कार्य घडतं. तो नसेल तर कीर्तन होणार नाही. आता ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बरेच दृष्टांत माहिती आहे. लग्नामध्ये डीजे पाहिजे, लग्नामध्ये मामा पाहिजे, लग्नामध्ये ब्राह्मण पाहिजे, लग्नामध्ये चांगल्या प्रकारचं जेवण पाहिजे, मंडप पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे, तरच लग्न रूपी काय की कार्य घडेल. पण आता समजा एखाद्या वेळेस मामा नाही आले, तर मामा हे लग्न समारंभाचं मुख्य कारण नाही. का बरं? सखा मामा जर रुसला त्याला मावस मामा म्हणून उभा करतात, चुलत मामा म्हणून उभा करतात. समजा ते चुलत आणि मावस नाही तर गाव मामा म्हणून ते उभं करतात. त्याचं कारण आहे का ते? नाही. वाजंत्री हे त्याचं कारण आहे का? नाही. मंडप हे त्याचं कारण आहे का? वरवाप हे त्याचं कारण आहे का? नाही. लग्नाचं कारण जर कोण असेल तर वधू आणि वर हे लग्नाचं काय आहे की कारण. वधूवर असेल तरच लग्न होतं. ज्याच्या असण्याने जे कार्य होते, वधूवर असण्याने लग्न कार्य होते आणि वधूवर नसण्याने लग्न कार्य होत नाही, म्हणून ते कारण आहे. पुन्हा ते वधूवर कसे पाहिजे? अव्यवहित पूर्वक्षणी. हे फार मोठी गंमत. हे पद अत्यंत महत्वाचे. अव्यवहित पूर्वकाल किंवा पूर्वक्षण म्हणजे काय? कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण म्हणजे अव्यवहित क्षण. काय? कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण म्हणजे कार्य जर समजा 7 वाजता होणार असेल, त्या 7 वाजेच्या पूर्वकालाचा जेव्हा शेवटचा जो क्षण आहे तर त्या क्षणामध्ये हे पाहिजे. नवरदेव नवरी अगोदर असून भागत नाही. तर लग्न सायंकाळी 6 वाजेचं आणि नवरदेव नवरी दुपारी 12 वाजता जर त्या घरात असेल किंवा त्या नवरदेव नवरीच्या किंवा वराड घरात जर असेल, नवरी वराड घरात आहे, नवरदेव वराड घरात आहे, मग ते पूर्वकाली आहे, पूर्वक्षणी आहे का अव्यवहित पूर्वक्षणी? तर पूर्वक्षणी आहे, पूर्वकाली आहे. चला मुलाचे मामा मुलाला घेऊन या, मुलीचे मामा मुलीला घेऊन या, असं ज्यावेळेस अलाउन्सिंग केलं त्यावेळेस निरोप आला की मुलगी पसार झाली. कारण दुपारी ती होती पण अव्यवहित पूर्वक्षणी नाही, म्हणजे तिथे पाहिजे ती. मी आपल्याला मागे सांगितलं की 7 वाजता, 7 वाजणे म्हणजे काय? मिनिट काटा बरोबर 12 वर यायला पाहिजे आणि तास काटा बरोबर कुठे जायला पाहिजे? 7 वर. आणि सेकंद काटा सुद्धा कुठे पाहिजे? तो 12 वरच पाहिजे. म्हणजे याला काय म्हणायचं? आता याचा पूर्वकाल कोणता आहे? तर याचा पूर्वकाल आहे 6 वाजून 59 मिनिट, म्हणजे 59 सेकंद नाही, मिनिट. 59 मिनिट म्हणजे याचा पूर्वकाल. मिनिटामध्ये जर याचा काल मोजला आपण तर 7 वाजेचा पूर्वकाल कोणता आहे? तर 6 वाजून 59 मिनिट. आता 60व्या मिनिटामध्ये तो सेकंद काटा चालला. कितव्या मिनिटामध्ये चालला? आता 60व्या. म्हणजे 7 वाजायला आता अजून काही सेकंद बाकी आहे. तर कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण म्हणजे हा कारण जो आहे, हे जे कारण आहे ते कधी पाहिजे? 6 वाजून 59 मिनिट आणि 60व्या सेकंदाला. कितव्या सेकंदाला पाहिजे? 60व्या सेकंदाला जर कारण असेल, समजा 50व्या सेकंदाला ते कारण आहे आणि मेला तो, ते कार्य घडणार नाही. 7 वाजता जर लग्न लागत असेल आणि 6 वाजून 59 मिनिट झाले, 6 वाजून 59 मिनिट आणि 50 सेकंद झाले आणि 51वा सेकंद सुरू झाला, अटॅक आला आणि तो मुलगा मेला. आता लग्न घडेल का? मग कधी पाहिजे तो? अहो तो 60व्या सेकंदास तिथे हजर पाहिजे, म्हणजे पूर्वक्षणी पाहिजे, तेव्हा ते कार्य कारण होते किंवा असते. हे कळालं तुम्हाला? अव्यवहित कधी पाहिजे? ते अगदी शेवटच्या क्षणामध्ये ते पाहिजे.
म्हणून ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते आणि ज्याच्या नसण्याने जे कार्य निर्माण होत नाही व जे कार्याच्या अविविध पूर्वक्षणे असते ते त्या कार्याचे कारण असते किंवा होते. असं प्रत्येक ठिकाणी आहे बघा, प्रत्येक ठिकाणी आहे की तुम्ही असले की ते कार्य घडतं आणि तुम्ही नसले की ते कार्य घडतं. तुम्ही बिलकुल त्या ठिकाणी मनात समजायचं मी या कार्याचा कारण नाही, मी या कार्याचा कारण. असं तुम्ही आता तुमच्या व्यवहारामध्ये समजून घ्या. काय समजून घ्यायचं की मी जर असेल तर ते कार्य घडतं आणि मी जर नसेल तरी ते कार्य घडतं. मी त्या कार्याचा कारण नाही. मी जर नसेल तर ते कारण घडत नाही, कार्य घडत नाही, मग मी त्याचा कोण आहे. तुम्ही जर असेल तर भजन होतं गावात आणि तुम्ही नसलं तरी होतं, तुम्ही त्याचे कारण नाही. हा, तुम्ही नसल्यावर ते व्हायलाच नाही पाहिजे, मग तुम्ही त्याचे काय आहेत कारण आहे. कळालं. मग काही लोक म्हणते बा असल्याने नसण्याने कारण अन्वय व्यतिरेकाचं किती महत्व आहे तुम्हाला सांगतो. मी मग नेहमी सांगत असतो ते 4 धामला किंवा 2 धामला एका महाराजांनी ट्रिप काढली आणि लिहिलं आपल्या ते रंगनाथ बाबाचं मठ आहे समजा, आम्ही जसं जगतो तसं. काय सांगितलं की बा त्या पत्रिकेवर लिहिलं होतं की सकाळी 7 वाजता 7 ते 10च्या दरम्यान आपली गाडी येईल, सगळ्यांनी सकाळी 6 वाजता इथे हजर राहायचं. सगळे लोक सकाळी 6 वाजता आले. मग आता सकाळी 6 वाजता आले याचा अर्थ काय, ते काही खाऊन थोडीच आले नाहीये. मग 6 वाजले, 7, 8, 9, 10 वाजले, काही गाड्या यायचा पत्ता नाही, गाड्यात काही प्रॉब्लेम झाला. काही लोक म्हणे कसं करतात, मग थोडं थोडं त्यांनी काहीतरी खाल्लं आपलं असं. आणि त्या मॅनेजरनं महाराजांनी सांगितलं बघ गाड्या आली की पटपट आपल्याला बसायचं, पहिला मुक्काम कुठं करायचं, आपल्याला मुक्ताईनगरला करायचं. असं करता 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 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6 वाजता गाडी आली. पण गाडी येईल मग जेवायला बसत कसं व्हायचं, मग तसेच राहिले लोक. प्रत्येकाला भूक लागली आणि एकदम 6 वाजता गाडी आली आणि प्रत्येकचं बुकिंग प्रमाणे सीट नंबर होतच. महाराजांना किंवा ते मॅनेजरला असं वाटलं की आता जर बुकिंग प्रमाणे यांना बसवा तर परत इथं 2 घंटे जातील. मग त्यांनी विचार केला की आज पहिला मुक्काम तर जवळच आहे आपला, हे गाडी जिथं बसले तिथंच बसू देऊ आणि तिथं नेऊन काय करू, मग उद्या सकाळी बसवले यांना सीट नंबर देऊन टाकू. मग त्याने अनाउन्सिंग केलं बा आता तुम्ही गाडीत चढा आणि ज्याला जिथे जागा मिळेल तिथे बसा. आता हिथं आपली जास्त शोकांती काय दम खात नाही आपण काय सगळं खातो, काय खात नाही. आकाशात विमानं सोडून आकाशातले सगळे पक्षी खातील लोक. आकाशात फक्त उडणारं काय खात नाही, विमानं खात नाही. पाण्यात फक्त पाण्यातले दगड खात नाही, सगळे प्राणी खातील लोक. काय करत सगळे प्राणी. घरातले फक्त खुर्च्या टेबल टीव्या खात नाही, सगळं खाते घरातले. काही चीनमध्ये काय आहे सध्या फक्त दम खाईना, काय खाईना. मग बसले ते. आता गाडी काही एसटी महामंडळाची होती, ती प्रायव्हेट गाडी होती, त्याच्यावर काही लोक काही नव्हती तिथं. पण जे घाई गेली बाबा, तो कोणाची पत्नी पुढं, हा माणूस मागं, सगळा अस्ताव्यस्तपणा. इकडल्या साईडला बायको, इकडल्या साईडला नवरा, हे सगळं गाडीत बसली. 3 तास लागते तिथं जायला. आता काहीचे बीपी वाढायला लागले, काहीचे बीपी लो व्हायला लागले, काहीची साखर वाढायला लागली, गोळ्या राहिल्या, बायको बसली मागं, हे बसले पुढं. आणि मग लागले का महाराजाला, महाराज दम द्यायला. ओ बाबा म्हणे आम्ही मरायलो म्हणे, आमच्या गोळ्या तिकडं राहिल्या ना, आता एक कसं गर्दी मधात भलती, काही वाट लावणार आहे त्याच्यात मुक्ताईनगर पर्यंत. मग ते महाराजाला आणला ताण. महाराजांनी काय केलं, ताबडतोब एका हॉटेलवर गाडी उभी केली आणि उभी केल्यानंतर सांगितलं सगळेजण खाली उतरा आणि तुमचा जो अस्ताव्यस्तपणा झाला, मला माहिती आहे कोणाचे डबे कोणाजवळ, कोणाचे डबे इकडे, कोणाचे डबे तिकडे, कोणाच्या गोळ्या इकडे, कोणाच्या गोळ्या तिकडे. महाराजांनी खाली उतरल्यावर सगळ्यांनी सांगितलं आता बसा, पण ज्याने त्याने आपापल्या पत्नीजवळ बसायचं आणि ज्या त्या बाईने आपापल्या पतीजवळ बसायचं. मग त्याला माहिती होतं आता पती पत्नी जवळ आले काय होईल, गोळ्या जेवण वगैरे सगळं गाडीत बसल्या बसल्या करता येईल. बरोबर बोलला, चुकीचं बोलला? बरोबर बोलला, पण हा अन्वयाने बोलला. कसा बोलला? ज्याने त्याने आपापल्या पत्नीजवळ बसायचं आणि जिने तिने आपापल्या पतीजवळ बसायचं. मग आता अनमॅरिड काय करायचं? ज्याचे लग्न झालेले नाही, जिचा पती बरोबर आलेला नाही, किंवा ज्याची पत्नी बरोबर नाही, तो एकटाच आहे, मग याने काय करायचं? मग आता जमल का बरं? खैरे म्हणा. आता त्याचं बोलणं चुकलंय. ज्याने त्याने आपल्या पत्नीजवळ बसणे, अन्वयात बोलला तो. कशामध्ये बोलला तो? अन्वयामध्ये.
चुकलं गणित त्याचं. जिने त्याने आपापल्या पतीजवळ बसणे. मग एक गेला आमच्या डोकं एक म्हणे तुम्हाला माऊली, हा याच्यातले जवळजवळ 15-20 जण त्यांच्या पत्न्या बरोबर नाही, 10-5 मावले असे आहे की त्या स्वतः झालेले त्यांची पती बरोबर नाही, तुम्ही मूर्खासारखं बोलायला लागले म्हणे. मग त्याने व्यतिरेकात बोलले ते काय, ज्याने त्याने दुसऱ्याच्या स्त्रीजवळ बसू नये आणि जिने त्याने दुसऱ्याच्या माणसाजवळ बसू नये. आता बरोबर झालं हा, की ज्या त्या बाईने दुसऱ्याच्या पतीजवळ बसू नये आणि ज्या त्या माणसाने दुसऱ्याच्या पत्नीजवळ बसू. आता बरोबर व्यतिरेकात बोलल्यावर बरोबर झालं का नाही ते. म्हणजे अन्वयात बोललं एवढं भागत, मग ते अन्वय व्यतिरेकात बोलला. ज्याने पुन्हा भानगडी होत्या मग तिच्यात. मग कसा बोलला, ज्याने त्याने स्वतःच्याच पत्नीजवळ बसावे, दुसऱ्याच्या पत्नीजवळ बसू नये, आणि जिने तिने स्वतःच्याच पतीजवळ बसावे, दुसऱ्याच्या पतीजवळ बसू. असं अन्वय व्यतिरेकात बोलल्यानंतर बरोबर सर्वांना काय मिळाले, जागा मिळाल्या. म्हणून कारण ते की जे अन्वय आणि व्यतिरेक याच्यामध्ये जे बसतं त्याला काय म्हणायचं, कारण. नाही तर उगाच कारण कशाला म्हणतो आपण, खरं विनाकारण कारणलाच कारण म्हणतो आपण. पण कारण शब्दाचा खरा अर्थ आहे की ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते आणि ज्याच्या नसण्याने जे कार्य निर्माण होत. समजा पाठ आहे, आता सध्याचा पाठ आहे, हा पाठ सुरू झाला तर पाठाचे आता आपण कारणच आहे, निमित्त कारण आहे आहात का नाही. पण समजा एखाद्या तुमच्यातला एखाद्याला काही अडचण आहे, गैरहजर राहिलं, पाठ होणार नाही का. आणि समजा मीच एखाद्या वेळेस गैरहजर राहिलो तर होईल का पाठ, नाही. म्हणजे कारण त्याला म्हणायचं की ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते आणि ज्याच्या नसण्याने जे कार्य निर्माण होत नाही. पण एवढ्यावर भागत नाही. ते काय असायला पाहिजे, अव्यवहित पूर्वक्षणी असते, ते त्या कार्याचे कारण होते किंवा असते. ही व्याख्या तुम्हाला स्वप्नात जरी एखाद्या वेळेस कोणी विचारली की पाठ व्हायला पाहिजे काय, ज्याच्या असण्याने जे असते आणि ज्याच्या नसण्याने. नाही तर उगाच ज्याच्या असण्याने जे मी होतो म्हणून ते झालं. अरे तू नसता तरी ते झालं असतं. काही लोक म्हणते मी होतो म्हणून ते लग्न झालं, तू मरून पाय लग्न चांगलं होईल. असं नाही. कारण ते आहे की ते असेल तरच कार्य होतं आणि ते नसेल ना तर कधीच कार्य होणार नाही. त्याला काय म्हणायचं, कारण. आणि अशा कारणाचा विचार आपल्याला करायचा. आता राहिलेले विचार आपण उद्या करू. ही व्याख्या किंवा ही प्रक्रिया जर तुम्हाला सगळ्याला कळाली, ब्रह्म काय, माया काय आहे, हे जग कसं काय झालं, या जगाचं निमित्त कारण कोण आहे, या जगाचं उपादान कारण कोण आहे, ईश्वर नेमका काय आहे. बबनराव म्हणले त्या दिवशी जेणे हे विश्व पण कोणी निर्मिले, मग ब्रह्मानं निर्मिले ईश्वरानं निर्मिले, हे तुम्हाला त्याचं कळेल. बाकीचे विषय आपण उद्या वाचू.